नमस्कार मित्रांनो, कसे आहात सगळे? मजेत, छान चालला अभ्यास. आपण बाळांनो मॅथ्स वनचा थर्ड चॅप्टर जो की 10 मार्कांचा चॅप्टर आहे आणि त्याला CET मध्ये जवळपास 5 ते 6 क्वेश्चन म्हणजे 10 to 12 मार्क्सचे वेटेज आहे. तो चॅप्टर बघतोय आपण. आतापर्यंत 2 व्हिडिओ बघितले, जनरल प्रिन्सिपलचा आणि साइन कोसाइन आणि प्रोजेक्शनचे जेवढेही IMP क्वेश्चन होते हे सगळे क्वेश्चन मी त्या व्हिडिओमध्ये शिकवले. प्लीज 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 राजांनो, ते पहिल्यांदा ते व्हिडिओ बघा. ज्या मुलांना व्हिडिओची लिंक हवी असेल त्यांनी डिस्क्रिप्शनमध्ये जाऊन त्या लिंकवर क्लिक करून ते व्हिडिओ पहिले बघा. जाऊया आपण पुढच्या टॉपिककडे. नाव आहे इनवर्स ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन. याचा तुम्हाला एक तो क्वेश्चन फिक्स आहे 2, 3 किंवा 4 मार्क्सला. आणि एक सांगू का, 4 मार्क्सला हार्डली यांच्याकडे 4-5 क्वेश्चन्स आहे. ते शक्यतो त्यालाच प्रेफर करतात, तर ते आपण एंडला कव्हर करूया. तो व्यवस्थित व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा. समजला? सोन्या चला स्टार्ट करूया. इनवर्स म्हणजे काय? मी लई जास्त किचकट जात नाही, मला मग सवय ती. इनवर्स म्हणजे काय? सरळ उलटं करणं म्हणजे काय रे गुरुजी? हे बघ, आता मी म्हणलं y = 2x + 3. याचा अर्थ काय झाला की मी yला मांडला होता f(x) म्हणजे काय, एक्सच्या फॉर्ममध्ये. सपोज मी इथून काढली एक्सची व्हॅल्यू, हा 3 आला इकडे, हा झाला y - 3 = 2x. 2 आला डिवाइडला, y - 3/2 कोण राहिलं? x. आता याला चेक कर. इथं मी काय केलं तर मी इथं एक्सला मांडला आता वायच्या फॉर्ममध्ये, म्हणजे मी याला येणार आता x = f इनवर्स ऑफ y. दॅट्स इट. y एक्सच्या फॉर्ममध्ये असेल तर एक्सला मांडायचं वायच्या फॉर्ममध्ये, म्हणजे उलटं करायचं, इनवर्स घ्यायचा. एक एक्झाम्पल आहे. आता आपण बघतो एक ट्रिग्नोमेट्रिक फंक्शनचा इनवर्स म्हणजे काय रे गुरुजी? हे बघा, y = सपोज असेल काय, साइन ऑफ x आहे. काय कळलं सोन्या? एक्सला मांडलं वायला मांडलं एक्सच्या फॉर्ममध्ये. आता जर मला एक्स हवा असेल तर हा साईन आला ह्या साईडला, हा होणार साईन इनवर्स ऑफ वाय, ज्याला आपण म्हणणार एक्स. म्हणजे काय, जर वाय असेल f(x) तर एक्सला कसं लिहायचं? इनवर्स फंक्शन ऑफ वाय. अंडरस्टूड? जस्ट एवढंच त्याचं म्हणणं आहे. लय जास्त किचकटाची गरज बिलकुल नाही आहे. याच्यामध्ये काय लागतं, थोडं बेसिक लागतं. म्हणजे कोणतं? समजा साइन एक्स आहे, तर या एक्सच्या व्हॅल्यूना एक्स आपण काय ठेवू शकतो, याला म्हणतो आपण डोमेन. काय म्हणतो? डोमेन म्हणजे काय? एक्सच्या पॉसिबल व्हॅल्यू आपण काय ठेवू शकतो. तर तुम्हाला सर्वांना माहिती असेल, तुम्ही शिकला असेल 11वी, नाही शिकला तरी ओके. डोमेन असतो बेटांनो नेहमी -π/2 ते π/2. आता बघा, हा व्हॅल्यू म्हणजे एक्सची व्हॅल्यू जी असेल ती -π/2 ते π/2 असणार आहे. त्याच्या बिटवीन काही असेल, ओके. आणि जेव्हा मी व्हॅल्यू ठेवतो तेव्हा तुम्हाला माहिती, तुम्ही 9वीला 10वीला 11वीला आणि 12वीला ऐकलं असेल की साइन एक्सची रेंज असते. रेंज म्हणजे काय? तुम्ही एक्स काही पण घ्या, याचं येणार आन्सर आहे नेहमी -1 ते +1 मध्येच असतं. तर याला म्हणतो आपण रेंज. त्याची रेंज म्हणजे कोण? या पूर्ण याचं आन्सर. या पूर्णेचा आन्सर कोण? आपलं y सपोज. तर रेंज काय बनणार आपली? -1 ते +1. हे बघा, हे डोमेन रेंजचा सिंपल अर्थ आहे. उसाचं मशीन, उसाचं मशीन, ऊस टाकणं म्हणजे डोमेन, आणि बाहेर काय येणं? रस ऊसाचा, त्याला म्हणतो आपण रेंज. ओके. सपोज बाळांनो आता cos x घेतला तर बघा, cos x ची मिनिमम व्हॅल्यू किती असते? -1. आणि cos x ची मॅक्झिमम किती असते व्हॅल्यू? +1 असते. म्हणजे cos x मिनिमम असतो 0, सॉरी शक्तिमान, -1 ते 1. मग तुम्हाला माहिती का cos x, तर x काय बनला असतं रे मग? तर एक्सची मिनिमम व्हॅल्यू कुठे भेटणार माहिती का? पायला, आणि मॅक्झिमम भेटते 0ला. आता हे असं लिहिता येणार का आपल्याला? नाही. त्याला जस्ट असं लिहायचं फक्त आपल्याला, 0 ते किती बाळांनो? पाय. हे बेसिक तुम्हाला जस्ट माहिती पाहिजे. काय डोमेन कोण आणि रेंज काय असतं. ओके ऑल ऑफ यू. चला जाऊया मेन कन्सेप्टकडे, क्वेश्चन्सकडे, समजून घेऊया. हे बघा, हे जस्ट तुम्हाला टेबल आहे. हा टेबल तुम्हाला बऱ्या प्रमाणात माहिती पाहिजे. असं सगळं पाहिजे असं काही नियम नाही. CETला लागतो बरं का, GAला लागतो बरं का, बोर्डात काय एवढा विषय नाही आहे. असं नाही लागतं, पण ते मोठ्या क्वेश्चनमध्ये एवढं जास्त गरज पडत नाही आपल्याला. चला, ह्या काही प्रॉपर्टीज आहे ज्या आपल्याला वापरायच्या आहेत. बघा एक्झाम्पल आहे जे तुम्ही मी आत्ता बोललो. काय? साइन इनवर्स ऑफ एक्सला कसं लिहितात आपल्याला? तुम्हाला माहिती आहे, साईनच्या उलटा कोण असतो? कोसेक. साईनच्या उलटा कोसेक. पण साइन इनवर्स ऑफ एक्स कसं लिहायचा? कोसेक इनवर्स, आणि याला करायचा उलटा 1/x. काय बोललो? साइन इनवर्स ऑफ एक्स कसं लिहायचा? कोसेक इनवर्स 1/x. सेम फॉर कॉस इनवर्स, कॉसच्या उलटा कोण आहे? सेक. मग कॉस इनवर्स ऑफ एक्सला कसं लिहायचं? सेक इनवर्स 1/x. सेम फॉर टॅन इनवर्स कसं लिहायचं? कॉट इनवर्स 1/x.
हे जस्ट मला माहिती पाहिजे. सगळ्यात मेन म्हणजे ह्या 3 गोष्टी हे तुम्हाला डिफरन्शिएशनमध्ये पण भेटतं मित्रांनो. खूप भारी प्रॉपर्टी. काय जसं मला लहानपणी माहिती होतं साइन स्क्वेअर थिटा प्लस कॉस स्क्वेअर थिटा इक्वल टू किती 1. त्याच टाईपचा एक थोडं दिसायला फंड आहे बघा. साइन इनवर्स ऑफ एक्स प्लस कॉस इनवर्स ऑफ एक्स म्हणजे दोघांचा जर अँगल सेम असेल तर आन्सर किती असणार π/2. सेम टॅन इनवर्स प्लस कॉट इनवर्स आन्सर इज π/2. सेम कोसेक इनवर्स प्लस सेक इनवर्स आन्सर इज π/2. तिघांचे आन्सर सेम असते. कोण मित्र आपले साइन इनवर्स कॉस इनवर्स मित्र, टॅन कॉट टट्टवाले माणसं ओके, आणि सेक आणि कोण कोसेक इनवर्स यांची सब नेहमी किती असणार π/2. काही डाऊट यामध्ये. आणि या बेसिक कॉन्सेप्ट पण माहिती आहे की कॉस इनवर्स कॉस ऑफ कॉस इनवर्स बघा ना साइन ऑफ साइन इनवर्स ऑफ एक्स किंवा साइन इनवर्स साइन ऑफ एक्स असा जर पार्ट आला तर हा होतो कॅन्सल आणि राहतं किती बाळांनो एक्स. फक्त फरक काय एक्स जो असेल हा आयदर असेल -1 ते 1 मध्ये किंवा तो असेल π/2 ते π/2च्या फॉर्ममध्ये. जसं एक्झाम्पल आहे इथला एक्स जो असेल तो या फॉर्ममध्ये असला पाहिजे आणि इथला जो एक्स असेल इथला एक्स तो असेल नेहमी -1 ते 1च्या फॉर्ममध्ये म्हणजे बिटवीन असेल ओके. तो समजलं काय बोललो मी. एक्सची व्हॅल्यू खूप महत्त्वाची. ही याच्यामध्ये असेल तर याचा गेम होणार आहे नाही तर गेम होणार नाही हे लक्षात ठेवा ओके. चला तर या बेसिकली तुम्हाला बाळांनो प्रॉपर्टी लागणार आहे त्या तुम्हाला माहितीच पाहिजे. आणि याच्यावर तर तुम्ही क्वेश्चन पाहिले असतील खूपदा बघितलं असेल येतोच. यावर्षी पण आलता 2025ला 3 मार्क्सला प्रश्न विचारला. 3 मार्क्सला अत्यंत पांचट आहे. CUTला पण येतं. लय लोड घेऊ नका नीट बघा शेवटपर्यंत. चला काय वेळा प्रॉपर्टी बघा. एक्स हा ग्रेटर दॅन 0 असला पाहिजे, वाय हा ग्रेटर दॅन 0 असला पाहिजे. आणि जर XY लेस दॅन 1 असेल तर काय वेळा प्रॉपर्टी टॅन इनवर्स ऑफ एक्स प्लस टॅन इनवर्स ऑफ वाय. काय टॅन इनवर्स ऑफ एक्स प्लस टॅन इनवर्स ऑफ वाय काय म्हणते बघा. टॅन इनवर्स एक्स मध्ये साईन काय प्लस मध्ये काय साईन आहे प्लस एक्स प्लस वाय अपॉन 1 मायनस एक्स इंटू वाय. अरे हा तुम्हाला लहानपणी होता ना टॅन ए प्लस बीचा फॉर्म्युला. हा त्या टाईपचा फॉर्म आहे बघा. टॅन ए प्लस टॅन बी अपॉन 1 मायनस टॅन ए टॅन बी अशा टाईपचा फक्त इनवर्समध्ये तयार केलेला फॉर्म्युला होता ओके. चला सेम बाळांनो इथे प्लस वरती प्लस खाली मायनस. इथे जर असेल आता मायनस साईन तर काय होणार टॅन इनवर्स ऑफ एक्स मायनस टॅन इनवर्स ऑफ वाय बरोबर टॅन इनवर्स एक्स मायनस वाय खाली काय 1 मायनसचा प्लस एक्स इंटू वाय. राहील लक्षात. अत्यंत सिंपल वेळा प्रॉपर्टी आहे. बघूया या प्रॉपर्टी बेस्ड क्वेश्चन्स. हा आपला पहिला क्वेश्चन 2024ला 3 मार्क्सला विचारला होता. करू सुरुवात. चला हा घेतला बाळगलो आपण LHS. काय वेळा आपल्याला LHS टॅन इनवर्स 1/2 प्लस टॅन इनवर्स 1/3. पण एवढं तर क्लिअर समजते की या दोन्ही व्हॅल्यू 0पेक्षा मोठ्या आहे आणि दोघांचा जर आपण केला असता प्रोडक्ट तर तो लेस दॅन 1 बनला असता हो की नाही. मग बघा आता याला पकडला आपण एक्स आणि याला पकडला आपण काय वाय. आपली बेटा काय प्रॉपर्टी टॅन इनवर्स ऑफ एक्स प्लस टॅन इनवर्स ऑफ वाय बरोबर काय रे राजांनो टॅन इनवर्स काय एक्स प्लस वाय. एक्स प्लस वाय अपॉन काय 1 मायनस आणि दोघांना करायचं मल्टिप्लाय. समजलं की नाही. चला बोला बेटांनो. हा तुमचा एक्स आणि हा तुमचा वाय. व्हॅल्यू ठेवूया बेटांनो काय होईल टॅन इनवर्स. एक्स म्हणजे कोण सोन्यांनो 1/2. वाय किती आहे 1/3. 1 मायनस एक्स होता 1/2 आणि वाय होता 1/3. यस ऑर नो माय डियर जेंटलमॅन. चलो क्रॉस मल्टिप्लाय करा बेटांनो. 1 इंटू 3 3 प्लस 2 इंटू 1 2 अपॉन 2 इंटू 3 6 बेसाठी बेत्रिक 6 1 मायनस 1 इंटू 1 1 अपॉन 2 इंटू 3 6 करेक्ट बाळांनो. आता इथे हे बघा ए बाबा हां सॉरी शक्तिमान हां 2 प्लस 3 5 अपॉन 6 अपॉन याचा बेस सेम होईल होय 6 इंटू 1 6 6 इंटू 1 6. हे असा प्रॉब्लेम आयुष्यात नाही. काय झाला आता हां बॅग घ्या असं ओके. 6 इंटू 1 6 6 मायनस 1 5 हा आला बेटांनो 5 अपॉन 6. हे राजा याचा गेम झाला. ओ सर राहिलं कोण 1 ओय पण इथं कोण बघ टॅन इनवर्स आहे. इनवर्स म्हणजे काय माहिती का जसं तुम्हाला माहिती आहे टॅन π/4 किती असतो रे
1 हा टॅन जर पलीकडे गेला हा का होईल π/4 बरोबर टॅन इनवर्स ऑफ 1. समजलं? म्हणजे टॅन इनवर्स ऑफ 1 जेव्हा येईल तेव्हा काय करायचं, 1 ही टॅनच्या कोणत्या अँगलची व्हॅल्यू आहे 45 म्हणजेच किती वेळांनो π/4 आणि हा आला आपल्या काय राजांनो RHS. हे होतं तुमचं आन्सर. आय होप तुम्हाला सर्वांना फर्स्ट क्वेश्चन समजला असेल. चला जाऊया वेळांनो पुढच्या क्वेश्चनकडे, कारण वेळ कमी असतो. डोंट वरी. ओ माय गॉड, एकदम 5 प्रश्न 3 वाजता धपकन हाणायचा. बघा LHS वेळांनो काय होता 2 टॅन इनवर्स ऑफ 1/3. याला 2 पर्याय कसा आहे, तुम्हाला हा फॉर्म्युला माहिती पाहिजे. कोणता, 2 टॅन इनवर्स इक्वल टू टॅन इनवर्स 2x/1 - x². हो सर नाही माहिती, लय लोड घेऊ नको, सिंपल सांगू का. हे बघ 2 आणि हा मँगो, 2 मँगो म्हणजे काय रे, अय बऱ्या 2 मँगो म्हणजे काय, मँगो प्लस मँगो. हे बघ ना आलं काय आपला फॉर्म. हे बघ टॅन इनवर्स ऑफ x प्लस टॅन इनवर्स ऑफ y काय बनतो पहा, टॅन इनवर्स x प्लस y 1 - x इंटू y. मग इथे काय होणार, हा पकडला x हा पकडला y. पुढे बोला सोन्यांनो आता टॅन इनवर्स x प्लस y. x होता 1/3, y होता 1/3, 1 - x होता 1/3 आणि y होता 1/3. जस्ट त्याला सोडवायचे. अवघड नाही. बघा ना बापू, हे बघ ना काय होणार. ओ सोड किती सोपं आहे, दोघांचा बेस सेम आहे. अरे दोघांमध्ये प्लस आहे ना बापा, कसा रे तुम्ही, दोघांचा बेस सेम आहे की नाही. हा 1 + 1 + 1 2/3 खाली बघ. हे बघ 1 - 1 इंटू 1 होतो ना, 1 होईल. ओके 3 × 3 = 9. सगळे वरती पाहू, लक्ष देऊ. इथं कोण राहिलं 2/3 अपॉन बोल. हे बघ बेस सेम. अरे पाया समान केला पाहिजे ना. 9 × 1 = 9, 9 × 1 = 9, 9 - 1. Oh, you are from English medium. Dear friends, 9 × 1 = 9 -1. 9 - 1 become 8, so it become 8/9. Right now you understand, okay? Nonsense. यहाँ पर देखो बेटा, यहाँ पर ये बेटा 2/3 असंच ठेवला. याला करा उलट म्हणजे 9 काय होणार 8. लहानपणे शिकलाय मल्टिप्लाय. बे 4 × 1, 2 4 × 1, 3 1 × 3, 3 3 × 9. So what do you get, my dear friends? Tan inverse, Guruji, tan inverse 1 × 3, 3/1 × 4 become 4. and if you look to वाखचथे, ये हुआ आपका आंसर. आय होप सर्वांना सेकंड क्वेश्चन समजला असेल. जाऊया पुढच्या क्वेश्चनकडे. थर्ड क्वेश्चन बघूया. ओ माय गॉड, कायचा माय गॉड, एक कॉस इनवर्स आहे आणि एक कोण इथं कॉस इनवर्स आहे. तुम्हाला क्लिक झालं ना बापू, मग बोललो तुला मी साइन इनवर्स x प्लस कॉस इनवर्स x काय बनतो नेहमी π/2. हाच त्या क्वेश्चनचा क्लिक होता. हाही क्वेश्चन बोर्डला आलेला बरं का. साइन इनवर्स ऑफ x प्लस कॉस इनवर्स ऑफ x असतो π/2. इमॅजिन करा, मी याला जर कन्वर्ट केलं साइन इनवर्समध्ये आणि हा एक जर बरोबर सेम आला तर रे कॅलेंडर, हे मधी हे बोर्डाचं काय काम असतं काय माहिती. असो सॉरी. बघा मग आता हे कसं करता कन्वर्ट ते ऐकायचं. क्वेश्चन मी नंतर लिहिणार आहे. सगळ्यात पहिले माझा एक टास्क आहे की याला मी कन्वर्ट करून चेक करतोय की हा जेव्हा कन्वर्ट होईल साइन इनवर्समध्ये तर कसा होतो ते ऐका. याला पकडायचं काय, लेट कॉस इनवर्स. या लहान स्टेप पुढे मोठ्या एक्झाम्पलमध्ये कामात येतात. ओके, हा कॉस इनवर्स आहे, हा गेला पलीकडे काय होणार cos x = 3/5. तुला कॉस माहिती, कोण हवंय साइन. सांग बरं, साइन स्क्वेअर x म्हणजे काय असतं रे 1 - cos square x. आता मला हे आणलं कुठून, अरे टेब रे 10वी पासून शिकतोय तू. साइन स्क्वेअर थिटा प्लस कॉस स्क्वेअर = 1. आता मी 12 झालो की नाही, हा गेला पलीकडे तर साइन स्क्वेअर थिटा बरोबर काय रे बेटा 1 - कॉस स्क्वेअर थिटा. आपण असं डायरेक्ट लिहू शकतो कारण आपण आता 12वीला आहोत. ओके चल, 1 - कॉस x होता बेटा 3/5 याचा स्क्वेअर
एक सांगतो, तुम्ही याला पायथागोरसने पण करू शकतात, पण त्या स्टेप महत्त्वाच्या म्हणून मी सांगतोय. चला बोला, 1 मायनस 3चा स्क्वेअर 9 अपॉन किती आहे 25. बेस सेम करा, कसं करतो शिकवलं मी बघा. 25 1 जा 25, 25 मायनस 9 16 अपॉन 25. सो गाईज हा आला आपला साइन स्क्वेअर एक्स, जो आला किती 16 अपॉन 25. टेक अ स्क्वेअर रूट, साइन एक्स इक्वल टू वॉट 4 अपॉन 5. हा साइन गेला समोर म्हणजे पलीकडे, एक्स काय बनणार साइन इनवर्स 4 अपॉन 5. पण एक्स म्हणजे मी कोण पकडला होता कॉस इनवर्स 3 अपॉन 5. याला मी कन्वर्ट केलं बाळांनो साइन इनवर्स 4 अपॉन 5 मध्ये. गॉट इट. सो आता जर मी घेतला माझा LHS जो होता काय बाळांनो कॉस इनवर्स 3/5 प्लस सोन्यांनो कॉस इनवर्स 4/5. आता बघा याला आपण कन्वर्ट केलं कशामध्ये साईनमध्ये कन्वर्ट केलं, तर हा बनला साइन इनवर्स 4/5. अरे याची व्हॅल्यू ना बाप्पा ती ठेवली फक्त मी. पुढे कोणी सोन्यानो कॉस इनवर्स 4/5. आता चेक कर, काय चेक कर, इथला अँगल आणि इथला अँगल सेम आहे. आणि ही माझी आहे महत्त्वाची प्रॉपर्टी. काय प्रॉपर्टी होती, साइन इनवर्स एक्स प्लस कॉस इनवर्स एक्स इक्वल टू किती π/2. सो खतम आन्सर. हा आला आपला π/2 जो होता आपला RHS. असा होता 3 मार्क्सचा सिंपल क्वेश्चन. समजलं की नाही. चलो जाऊया पुढे बाळांनो. हे तर तुमचे 2 मार्क्सचे लहान लहान गरीबाचे क्वेश्चन जे शक्यतो MCQला प्रेफर आपण करतो. आणि हा एक कॉमन क्वेश्चन म्हणजे तो 11वीला पण होता, तुम्हाला 12वीलाही होतं. हे असं हे वाला पाठ बोलतो मी. ओके चला ऐका आता. हा तुम्हाला डेरिव्हेटिव्ह भेटतो, हा तुम्हाला इंटिग्रेशनमध्ये पण भेटेल, हा तुम्हाला डिफरंटमध्ये पण भेटेल, हा तुम्हाला कॅल्क्युलसमध्ये कुठेही भेटतो. असो करू स्टार्ट. अरे करू का वरती बघ थोपाड तांड्या बाहेर काय बघायला रे. व्हिडिओ बघायचा आणि समजून घ्यायचा आणि बहिणी पेनने प्रॅक्टिस कर जा बरं का. प्रॅक्टिस मेक्स मॅन परफेक्ट. हा घेतला बाळांनो मी टॅन इनवर्स. हे आलं आपलं बघा 1 मायनस कॉस थिटा 1 प्लस कॉस थिटा. आता याला थोडीशी गरज कशाची माहिती का बाळा, ते म्हणजे तुझ्या आयुष्यात असणारे फॉर्म्युले. आणि हे फॉर्म्युले डायरेक्ट आहे. 1 मायनस कॉस थिटा हाफ अँगल फॉर्म्युला होता 2 साइन स्क्वेअर थिटा अपॉन 2. 1 प्लस कॉस थिटा हाफ अँगल फॉर्म्युला 2 कॉस स्क्वेअर थिटा/2. 2 संपला. टॅन इनवर्स ऑफ अंडर रूट साइन स्क्वेअर अपॉन कॉस स्क्वेअर. तुला माहिती आहे साइन थिटा अपॉन कॉस थिटा इक्वल टू काय असतं रे बेटा टॅन ऑफ थिटा असतं. हो की नाही सोन्या. अरे 9वीला होता रे, 10वीलाही होता रे, 11वीला आणि 12वीला पण खूपदा भेटला असेल ना. साइन स्क्वेअर अपॉन कॉस स्क्वेअर बाळांनो काय होणार टॅन स्क्वेअर थिटा/2. हे बघ राजांनो, हा टॅन इनवर्स असाच ठेवायचा. स्क्वेअर रूट कॅन्सल. काय राहिलं ए बाबा स्क्वेअर रूट कॅन्सल. काय राहिलं मग टॅन राहिला थिटा/2 राहिला. मी मगाच बोललो होतो, काय बोललो टॅन इनवर्स टॅन कॅन्सल, कारण थिटा हा होता 0 ते किती पायमध्ये. हा झाला कॅन्सल. युअर अँसर इज थिटा/2 जो होता तुमचा बाळांनो कोण RHS. आय होप तुम्हाला हा 2 मार्क्सचा क्वेश्चन समजला असेल. ओके चला. हो बाबा 4 मार्क्सचे क्वेश्चन्स यात आहे. किती मार्क्सला आहे 4. मोस्ट IMP क्वेश्चन्स आहे. मी परत सांगतोय, एकदा समजलं ना बाई हातातले मार्क डायरेक्ट आला तर डायरेक्ट हाणायचा. असे 3 क्वेश्चन्स आहे ॲक्च्युली. हा एक घेणार आहे आणि एक पुढचा मी घेतोय जे दोन्ही पुस्तकातले. तिसरा क्वेश्चन ते बनवून देऊ शकतात किंवा तो आपोआप बनवू शकतो नो डाऊट. आणि CETला पण आलेला प्रश्न आहे. करू सुरुवात. खूप IMP आहे त्यामुळे सर्वांनी नीट समजून घ्या, शेवटपर्यंत नीट बघायचं. ओके कॉस इनवर्स एक हा प्रश्न आहे. कॉस साइन किंवा साइन किंवा काय कॉस साइन टॅन काही पण असू शकतं. लोड घ्यायचा नाही, फक्त समजून घ्यायचं. चला ऐका आता काय करायचं. स्टेप नंबर 1 याला पकडायचं x. स्टेप नंबर 2 याला पकडायचं y. स्टेप नंबर 1 कॉस इनवर्स 4/5 ला पकडलं काय x. इथून काढायचा कोण कॉस एक्स. हा होणार तुमचा इनवर्स आहे. हा गेला समोर, हा झाला कॉस एक्स बरोबर 4/5. इथून काढायचा कोण साइन एक्स. आपण आता शिकलो ते बघा. जर तुम्हाला कॉस माहिती असेल तर साइन कसं काढतात साइन स्क्वेअर इक्वल टू 1 मायनस कॉस स्क्वेअर. करेक्ट आहे बाळांनो. हा आला इथे बघा
कॉस एक्स माहिती आहे तर बोला मग साईन स्क्वेअर एक्स बरोबर 1 मायनस कॉस स्क्वेअर एक्स 1 मायनस 4/5 त्याचा स्क्वेअर 1 मायनस 16/25 बेस सेम केला 25 × 25 - 16 9/25 सो बाळांनो साईन एक्स आपला काय बनणार रे 3/5 अंडरस्टूड. हे बघा याला तुम्ही ट्रायंगलने पण करू शकला असता की हा अँगल पकडायचा ॲज अ अँगल पकडायचा कॉस काय असतं ॲडजसंट अपॉन हायपोटेनियस याचा स्क्वेअर मायनस याचा स्क्वेअर आला किती 9चा स्क्वेअर रूट 3 हा असा येतो की तुम्हाला माहिती आहे पायथागोरसचा ट्रिपलेट येतो 3 4 5 पायथागोरसचा ट्रिपलेट ओके. चला लय लोड देत नाही मिळालो हा आला साईन एक्स. आता सेम याला पकडायचं काय वाय लेट कॉस इनवर्स 12/13 इक्वल टू कोण वाय हा गेला पलीकडे बेटा कॉस वाय इक्वल टू 12/13 कॉस वाय माहिती आहे कोणा वाय साईन वाय कसं काढणार मग साईन स्क्वेअर वाय इक्वल टू 1 मायनस कॉस स्क्वेअर वाय काय होणार 1 मायनस 12/13 त्याचा स्क्वेअर पुढे काय होणार बोला मग आता 1 मायनस 144 याचा स्क्वेअर होता आणि याचा स्क्वेअर होतो 169 बेस सेम करूया याने करा मल्टिप्लाय 169 × 1 169 मायनस 144/169 हे किती बनलं बाळांनो 25 व्हेरी गुड अपॉन 169 हा कोण आला बाळांनो साईन स्क्वेअर वाय मग मला हवा आहे साईन वाय तो काय बनणार तो याचं स्क्वेअर रूट 5 आणि याचं स्क्वेअर रूट 13 हा कोण भेटला साईन वाय. एकदम सिंपल स्टेप आहे. याला पकडलं कॉस कॉस माहिती काढायचं साईन इथं काहीतरी गणलं का परत एकच मिनटं हे साईन ऑफ एक्स होतं ओके ते होऊ शकतं हां इथं काय भेटला कॉस दिला होता त्याला पकडलं वाय कॉस वाय इथून काढला मी कोण साईन वाय. 2 स्टेप संपल्या शेवटची स्टेप सांगतो मी आता हा प्रश्न 3 किंवा 4 मार्क्सचा असतो मी आत्ताच क्लिअर करतो ओके. आता मला काय हवं आहे ते खूप महत्त्वाचं आहे मला हवं आहे कॉस इनवर्स आणि इथंच मुलांना जमत नाही हे कसं आणायचं हे बघा एकदम बारकाने ऐका हा कॉस इनवर्स हवा आहे तर इथं पकडायचं काय कॉस काय बघ इनवर्स हवा आहे पण मी काय पकडला कॉस पकडला ओके. याला मी पकडला होता एक्स आणि मी याला पकडला किती वाय मध्ये काय साईन होतं प्लस साईन हा आला तुझा एक्स प्लस वाय ओके. आणि हा तुझा फॉर्म्युला बाळांनो काय फॉर्म्युला आहे कॉस एक्स प्लस वायचा कॉस एक्स कॉस वाय मायनस साईन एक्स साईन वाय 11वीचा फॉर्म्युला हा काय फॉर्म्युला परत एकदा बघ कॉस एक्स प्लस वाय कॉस कॉस मायनस साईन साईन फक्त व्हॅल्यू ठेवून दे तुला आन्सर भेटतं. सांग मला कॉस एक्सची व्हॅल्यू काय होते रे कॉस एक्स होता 4/5 हा आला बाळांनो 4/5 पुढे कोण आहे कॉस वाय होता बेटांनो 12/13 हा आला 12/13 हे मायनस आलं. साईन एक्स आला बेटांनो 3/5 हा आला 3/5 आणि कोण आहे पुढं साईन वाय तर बेटांनो साईन वाय होता किती 5/13 तर बेटा या गया 5/13 ओ सर आता हे कट करू का काही शायनी मारो बोर्डची ऊपर का ऊपर से बोला 12 × 4 12 × 4 48 48/13 × 5 65 मायनस साईन 3 × 5 15/13 × 5 65 दोघांचा बेस कसा आहे सेम 48 मायनस 15 बोला की झालं हे 48 मायनस 15 853 6ला 6 आपण किती बेटांनो 65 या साईडला कोण होतं बेटांनो या साईडला होता कॉस एक्स प्लस वाय हा कॉस गेला समोर म्हणजे पलीकडे काय होतं तो कॉस इनवर्स हे शिकलो आपण. सो एक्स प्लस वाय बरोबर काय बेटांनो कॉस इनवर्स 63 ओए सॉरी गडबड हो गई मेरे से हे किती बनलं आपलं ते 33/65 आय एम रिली सॉरी फॉर दॅट माय डिअर जेंटलमॅन होत असं कधी कधी वयामानुसार हा आला 65 बेटा एक्स म्हणजे आपण कोण पकडला होता एक्स म्हणजे आपण हा पकडला एक्स हा पकडला वाय इनडायरेक्टली आपला प्रश्नच होता कॉस इनवर्स 4/5 कॉस इनवर्स 4/5 प्लस कॉस इनवर्स 12/13 इज इक्वल टू कोण आला आपला आन्सर कॉस इनवर्स 33/65 हे होतं तुमचा आन्सर. IMP प्रश्न होता 3 ते 4 मार्क्सला. अजून एक क्वेश्चन घेऊया सेम टाईपचा ओके. चलो बघा बाबा हां सेम क्वेश्चन बाळा सेम काय करणार बघा तुम्ही आता हाही क्वेश्चन 2 वेळा ऑलरेडी येऊन गेलेला आहे त्याचे चान्सेस आहे येण्याचे तुमच्या बॅचला ओके. चला याला पकडलं काय बाळांनो एक्स याला पकडलं आपण कोण एक्स लेट साईन इनवर्स
3/5 काय पकडलं बाळांनो आपण एक्स, हा गेला पलीकडे, काय होणार सोन्यांनो साइन ऑफ एक्स इक्वल टू वॉट 3/5. काय बोलले गुरुजी, साइन एक्स आला, मग आता कोण हवाय कॉस एक्स. कसं काढणार, कॉस स्क्वेअर एक्स इक्वल टू हो 1 मायनस साइन स्क्वेअर एक्स, 1 मायनस 3/5 त्याचा स्क्वेअर, 1 मायनस सांग ना, आता शाळेत गेला रे 12वीला रे तू, थोडे तरी जाऊ दे. हां 3चा स्क्वेअर बेटा 9, 5चा स्क्वेअर व्हेरी गुड बेटा 25, बेस सेम करा 25 इंटू 1 25 मायनस 9/25, 25 मायनस 9 बेटा 16/25. याचं घेतलं आपण स्क्वेअर रूट, काय होणार बेटा मग कॉस एक्स इक्वल टू 16चा स्क्वेअर रूट 4 आणि 25चा स्क्वेअर रूट किती झालं 5. पायच्या बरोबर ट्रिपलेटच येते बाळा 3 4 5. ओके चला याला काय पकडणार आता वाय. सो लेट कॉस इनवर्स 12/13 ला पकडलं कोण आपण वाय, हा गेला पलीकडे, काय होणार कॉस वाय इक्वल टू 12/13. सेम टू सेम आपण इथं केलं रे राजा, कुठे गेलं ते नॉनसेन्स, सेम केलं की रे आपण, तेच करायचं रे परत. बोला इथून काढणार कोण साइन स्क्वेअर वाय 1 मायनस कॉस स्क्वेअर वाय 1 मायनस 12/13 ब्रॅकेट स्क्वेअर 1 मायनस व तेरा तर तर, याचा बेस सेम करा डुच्चक डिच्चिक कितना हुआ 169 मायनस 144 अपॉन 169 किती झालं 25/169. हा होता कोण साइन स्क्वेअर वाय. मला कोण हवा आहे साइन वाय, काय होणार मग साइन वाय स्क्वेअर रूट घेतलं काय बनणार बेटांनो 5/13. हा आला कोण साइन वाय. याचा संपला याचा संपला. आता जुगाड काय तुला शिकवलं मी, जसं इथं शिकवलं मी कॉस एक्स प्लस वाय मी का वापरला, कारण अँसरमध्ये हवा आहे कॉस इनवर्स, मी केला कॉस, याला पकडलं मी एक्स, याला पकडलं मी वाय. सेम टू सेम लॉजिक इथे वापरायचं. आता बघा इथे कोण आन्सरमध्ये साइन हवा आहे, कोण हवा आहे साइन, मग इथे लिहायचं वी हॅव, हा आला साइन, याला पकडलं आपण एक्स प्लस वाय, हा आला साइन एक्स प्लस वाय. आता याचा फॉर्म्युला काय काय सांगतो मी पाय, काय होता बघा साइन एक्स कॉस वाय प्लस कॉस एक्स साइन वाय, साइन ए कॉस बी प्लस कॉस ए साइन बी. 11वीला फॉर्म्युला होता की रा, 11वीला नाही केला अभ्यास माहिती बाबा, नका सांगू मला, राहू द्या. ए रे दुष्काळ गुडले. हो चला बोला साइन एक्सची व्हॅल्यू काय बेटांनो, साइन एक्सची व्हॅल्यू होती राजांनो 3/5. नंतर कॉस वाय होता बाळांनो आपला 12/13 प्लस कॉस एक्सची व्हॅल्यू काय बेटांनो 16/25 इंटू साइन वाय होता बेटांनो 5/13. काहीतरी चुकलं इथं चुकलं 25 कुठे गेलं बे, अरे ते वरती व्हॅल्यू रे, कॉस एक्सची व्हॅल्यू वरती होती रे, ती होती काय रे, असं का होतं रे. चला ऐका 12 इंटू 3 12 3 जा 36/13 इंटू 5 65 प्लस 4 इंटू 5 20/13 5 जा 65. दोघांचा बेस सेम होता बाळांनो, याच्यावरती होता 36 सोन्या प्लस 20 किती बनलं हे 56/65. संपला आन्सर. या साईडला कोण होतं आपल्याकडे साइन एक्स प्लस वाय. सो साइन एक्स प्लस वाय आला आपल्याकडे 56/65. हा होता साइन, तो पाठव पलीकडे. सो एक्स प्लस वाय इक्वल टू काय साइन इनवर्स 56/65. आणि बस शेवटी एक्स आणि मला वायची व्हॅल्यू ठेवून दे. एक्स म्हणजे आपण कोण पकडणार जाणो साइन इनवर्स काय पकडलं आपण ते, अरे बघ ना 3/5 प्लस वाय म्हणजे बेटा आपण काय पकडलं रे, वाय होता आपल्याकडे कॉस इनवर्स 12/13 इज इक्वल टू कोण साइन इनवर्स 56/65 आणि हेन्स प्रूव्ड. हे होतं आपलं आन्सर. 3 ते 4 मार्क्सचा खूप सिंपल प्रश्न होता. आय नो सर्वांना समजला असेल. यस ऑर नो, थोडंसं कमेंटमध्ये सांगत जा की काय वाटतंय तुम्हाला, म्हणजे मला आयडिया दिली बाळांनो, बाकी काय नाही. ओके सांगू पुढे करू स्टार्ट. चला ऐका, हा थोडा किचकट प्रश्न आहे,
आणि हा IMP काय आहे, हा ऑलरेडी 2023च्या आसपास आला आहे माझ्यामध्ये, ते दिलं नाही मी, पण हा 2023-24च्या आसपास आलेला 3 ते 4 मार्क्सचा प्रश्न आहे. तर आय थिंक सो मी स्टार्ट करतो. थोडंसं वेगळा कन्सेप्ट आहे, पण ऐका काय क्वेश्चन मॅडम बघा. इथे ना इथे हा होता LHS, जो होता tan इनवर्स ऑफ 1 प्लस tan इनवर्स ऑफ 2 प्लस tan इनवर्स ऑफ 3. परंतु बाळांनो, आता आपल्याला माहिती आहे, आपण एक फॉर्म्युला बघितला होता, कोणता माहिती का, हा वाला बघा, हा वाला आपण हा फॉर्म्युला बघितला आहे. पण यात एक कंडिशन होती कोणती, की एक्सची व्हॅल्यू आणि वायची व्हॅल्यू शुड बी ग्रेटर दॅन 0. पण मेन काय होतं, तर XY इज लेस दॅन 1, XY इज लेस दॅन 1. आता तसं इथे असं आहे का बघा, अरे हा से काहीतच इथे नाही, हा वेगळा प्रश्न आहे. हां, तसं इथे आहे का, एकच मिनटं सॉरी, ओके, तसं इथे आहे का नाही, कारण इथं एक्स कोण आहे बघा, इथं एक्स होता ग्रेटर दॅन 0, वाय इज ग्रेटर दॅन 0, बट एक्स इंटू वाय जर केलं असतं लाईक 1 इंटू 2 किती बनलं 2, विच इज ऑल्सो ग्रेटर दॅन 1. मग अशा वेळेस काय करायचं, आपला फॉर्म्युला जवळपास सेमच असेल, टॅन इनवर्स एक्स प्लस टॅन इनवर्स ऑफ वाय इक्वल टू काय, टॅन इनवर्स काय, सॉरी एक मिनटं इथं स्पेस द्या, हां, टॅन इनवर्स एक्स प्लस वाय अपॉन 1 मायनस XY. फक्त एक काम करायचं, यामध्ये पाय प्लस लिहायचं, दॅट्स इट. एवढं आलं की आपला विषय संपला. आणि ऑलरेडी आन्सर पण तेच आहे, तो आपला पाय ऑलरेडी होता. चला आता स्टार्ट करूया. बघा, हा पकडला मी एक्स, हा पकडला मी कोण वाय. काय बेटा, पाय प्लस टॅन इनवर्स एक्स प्लस वाय, एक्स म्हणजे कोण आहे 1, 1 प्लस 2 अपॉन 1 मायनस 1 इंटू 2, करेक्ट आहे. हे आला बेटा आपला पाय प्लस टॅन इनवर्स, बोला बेटा 1 प्लस 2 3 आणि 1 मायनस 2, करेक्ट का, 1 इंटू 2 2 होतं बेटा. नेक्स्ट स्टेप, हा या साईडला कोण आहे राजांनो, या साईडला होता टॅन इनवर्स 1 प्लस टॅन इनवर्स ऑफ 2 इक्वल टू 2 मिनटं. इथं आपण बेटा LHS घेऊ शकत नाही, इथं डायरेक्ट लिहूया बाळांनो काय, ॲज टॅन इनवर्स ऑफ 1 प्लस टॅन इनवर्स ऑफ 2, किंवा ती ही स्टेप इथं लिहून काढा. ओके, चला जाऊया पुढे. हां, या साईडला कोण मिळालो, पाय प्लस बोला 3 अपॉन मायनस 1 होईल. हा टॅन इनवर्स 3 अपॉन मायनस 1, पाय प्लस टॅन इनवर्स ऑफ -3. ओके, तुम्हाला माहिती सर्वांना, टॅन इनवर्स ऑफ मायनस थिटा हा नेहमी होतो मिळालो मायनस टॅन इनवर्स ऑफ थिटा. म्हणजे टॅन इनवर्समधलं जे मायनस आहे नाही का, हे आपण बाहेर काढू शकतो. तसं इथे जर मी हा काढला बाहेर, तर हा होणार मायनस टॅन इनवर्स ऑफ 3, आणि या साईडला होता हा आपला पूर्ण पार्ट, हा याला आणला इकडे, तर हा आता काय बनणार बघा, टॅन इनवर्स ऑफ 1 प्लस टॅन इनवर्स ऑफ 2, हा आला इकडे प्लस टॅन इनवर्स ऑफ 3 आणि इक्वल टू राहिला कोण बाळांनो, पाय. हेन्स प्रूव्ड. हे होता आपला सिंपल साधा 3 मार्क्सचा प्रश्न. आय होप सर्वांना या प्रश्नामागचा जो कन्सेप्ट होता तो चांगला समजला असेल. ओके, चलो जाऊया पुढच्या क्वेश्चनकडे. हा तुमच्या मिसलिनियस एक्सरसाइजचा प्रश्न होता. हा क्वेश्चन तुमचा पुस्तकातलं सॉल्ड एक्झाम्पल होतं. ओके, हे सगळे क्वेश्चन मला खूप IMP इन्व्हर्स फंक्शनचे, प्रत्येक क्वेश्चन मागचा कन्सेप्ट चांगला समजून घेणं ही आपली जबाबदारी आहे. ओके, 2023चा प्रश्न आहे तुमचा. चला बघूया काय आहे त्याच्यामध्ये. ओके, हे सगळं गिवन आहे मिळानो, आणि मला हे शो करायचं आहे. अरे लय सोपं आहे. काय करणार, ऐक, सगळं तेच आहे. हा घेतला LHS, काय होता बघ, सॉरी परत तेच झालंय. इथं मला दिलंय गिवन. काय गिवन दिले बेटांनो, टॅन इनवर्स ऑफ एक्स प्लस टॅन इनवर्स ऑफ वाय प्लस टॅन इनवर्स ऑफ झेड इक्वल टू π/2. झोपू नका, टंगडांग डांग, लक्ष द्या, टंगडांग डांग. इथे मी वापरणार आपला फॉर्म्युला हारणार आपण दिशी, टॅन इनवर्स एक्स प्लस वाय अपॉन 1 मायनस XY. याला हात लावू नको, थांब, याचा विषय आपण नंतर घेऊया राऊंडला. ओके, ऐक आता. अरे बाप्पा, आता याला पकड एक्स लाईक एक्स, आणि आता याला पकड लाईक वाय. हा असा बनणार बघ. आता परत तेच, टॅन इनवर्स हा प्लस हा एक्स प्लस वाय अपॉन 1 मायनस XY प्लस झेड अपॉन 1 मायनस
वन मायनस एक्स प्लस वाय अपॉन वन मायनस एक्स वाय इंटू कोण, हा आला तुमचा झेड इज इक्वल टू कोण आहे बाळांनो, पाय बाय टू, इज इक्वल टू कोण आहे, पाय बाय टू. आता बघ याला पहिले सॉल्व करूया. याचा होणार बेस सेम, म्हणजे असा बनणार टॅन इनवर्स एक्स प्लस वाय प्लस झेड इंटू याला करायचं मल्टिप्लाय, झेड इंटू वन झेड मायनस झेड इंटू एक्स वाय म्हणजेच काय रे एक्स वाय झेड अपॉन याचा बेस होता वन मायनस एक्स वाय. आता मी आलो खालच्या साईडला, सेम बोलायला तिथं काय होईल बघा, बेस सेम करणार आहे. याने होणार याने होणार या वनला मल्टिप्लाय आणि या झेडने होणार या टर्मला मल्टिप्लाय. बेसिक मॅथचे नियम वापरतो मी. वन इंटू वन मायनस एक्स वाय, वन मायनस एक्स वाय याने कर आणि मायनस आत दे, काय होईल तो मायनस एक्स इंटू वाय झेड एक्स झेड मायनस वाय इंटू झेड वाय झेड इज इक्वल टू कोण मिळालं पाय बाय टू. या साईडचा टॅन इनवर्स जर गेला पलीकडे, याचा बेस बनला वन मायनस एक्स वाय, हा केला कट आपण, तर इथं जे राहिलं होतं ते मी लिहून घेतो पहिल्यांदा. ते काय राहिलं म्हणून बघा, टॅन इनवर्स एक्स प्लस वाय प्लस झेड मायनस एक्स वाय झेड अपॉन वन मायनस एक्स वाय मायनस एक्स झेड मायनस वाय झेड इज इक्वल टू कोण मिळालं पाय बाय टू. आता टॅन इनवर्स जेव्हा पलीकडे जाईल तर हा काय बनणार एक्स प्लस वाय प्लस झेड मायनस एक्स वाय झेड अपॉन वन मायनस एक्स वाय मायनस एक्स झेड मायनस वाय झेड इज इक्वल टू टॅन पाय बाय टू. आता गंमत काय माहिती का, टॅन पाय बाय टू किती असतो रे 90, टॅन 90 किती असतो अनडिफाईंड असतो. आता हे अनडिफाईंड कधी बनणार ते ऐका, याची व्हॅल्यू काय बनते अनडिफाईंड. ही कधी शक्य, जेव्हा तुमचा डिनॉमिनेटर हा असतो झिरो असतो. खूप मुलांना बेसिक माहितीच नसतो. मी म्हणलं बघा सर 5/0 ये झिरो असा मारील ना, बाप्पांनो राजांनो राजींनो, आपण झिरोला कोणत्याही नंबरने डिवाइड केलं की आन्सर हे झिरो बनेल. पण आपण कोणत्याही नंबरला जेव्हा झिरोने डिवाइड करतो तर याचं असतं आन्सर काय अनडिफाईंड. काय असतं अनडिफाईंड. मग बाळांनो जर याचं आन्सर अनडिफाईंड येते, कारण टॅन पाय बाय टू किती आपल्याकडे एक प्रकारचा अनडिफाईंड आहे. हे कधी शक्य, जेव्हा हा पूर्ण पार्ट काय बनणार आपला झिरो बनणार. जेव्हा हा पूर्ण पार्ट कोण वन मायनस एक्स वाय वाय झेड आणि कोण एक्स झेड काय बनणार झिरो. माय करेक्ट एक्स वाय एक्स झेड वाय झेड एक्स वाय एक्स झेड हा एकच झाला. हे तिघही होते मायनस यांना पाठवा पलीकडे बाळांनो, हा मायनसचा बनणार प्लस एक्स वाय, हा मायनसचा होणार प्लस वाय झेड, हा होणार प्लस एक्स झेड आणि राहिला कोणी बाळांनो वन. आय थिंक सो आपल्याला हेच प्रूव्ह करायला पाहिजे होतं. हो यस माय डिअर फ्रेंड्स, सर्वांना हा क्वेश्चन समजला की नाही. खूप सिंपल साधा 3 मार्क्सचा IMP प्रश्न होता. ओके चलो जाऊया मोर म्हणजे पुढं. अरे यार हे तर तेच लिहिलं मी परत, सॉरी शक्तिमान. हे जे आहे ना हे ॲक्च्युली MCQला जास्त प्रेफरेबल आहे, किंवा 2 मार्क्सचा प्रश्न असं म्हणूया आपण. फंडा समजला पाहिजे. ऐका पहिले मी याच्याबद्दल बोलून टाकतो, एका मिनिटाचं काम आहे. तुम्हाला मी सुरुवातीला बोललो होतो की टॅन इनवर्स ऑफ टॅन एक्स किती बनतो रे, एक्स बनतो. व्हेरी गुड. हे कधी शक्य, जेव्हा तो एक्स त्या डोमेनमध्ये लाई केला पाहिजे. ओके आता एक्झाम्पल आहे, इथली जी व्हॅल्यू आहे ती पाय बाय 4, ही व्हॅल्यू पाय बाय 2 ते मायनस पाय बाय 2 मध्ये लाई करते म्हणजे हा झाला कॅन्सल आणि तुमचं काय आलं बेटा आन्सर पाय बाय 4. खतम, संपलं. पण तसं इथं होईल का नाही. मग इथे काय करतात ते ऐका सर्वांनी. आता साइन इनवर्स ऑफ साइन 5 पाय अपॉन 3 बघा, साइन इनवर्स ऑफ ही व्हॅल्यू लॉजिकल बेटांनो पायपेक्षा मोठी आहे, कारण हा 5 पाय होता. मग काय करायचं, या 5 पायला लिहायचं 3च्या पाडात. माहिती आहे वरती किती आहे 5, 3 1 3 आणि 5 लिहिला आम्ही बघा. 3च्या पाडात 3 1 3 3 2 6, इथं कोण आहे 5. आता 5 हा कोणाच्या जवळ जास्त आहे, याच्या जवळ जास्त आहे. मग कसं लिहायचं माहिती का, या 5 पायला लिहायचं 6 पाय मायनस 1 पाय अपॉन कोण येतो आपला 3.
ओके. त्यानंतर इथे आलं साईन इनवर्स. हा 3 दोघांना करा सेपरेट. काय होणार? साईन 6π/3 मायनस π/3. त्यानंतर साईन इनवर्स हा आला तुमचा साईन. हे किती बनलं बाळांनो? 3 × 6 2π मायनस π/3. आत्ता बोला बाळांनो काय होणार बघा. आता साईन इनवर्स साईन साईन 2π मायनस थिटा. साईन 2π मायनस थिटा हा असतो कोणता क्वाड्रंट? फोर्थ क्वाड्रंट. शिकलो आहोत आपण सगळं बेसिक. फोर्थमध्ये साईन कसा असतो? नेहमी निगेटिव्ह असतो. हा आला मायनस साईन थिटा. म्हणजे याचं काय बनणार आन्सर? मायनस साईन π/3. क्लिअर आहे? बरं, तुम्हाला माहिती का साईनची एक बेसिक प्रॉपर्टी आहे की साईन जसं मायनस बाहेर दिसतो ना, की साईन ऑफ मायनस थिटाला आपण मिळालो मायनस साईन थिटा असू शकतो. म्हणजे मायनस जर बाहेर असेल त्याला आपण आत नेऊ शकतो, किंवा जर तो आत असेल त्याला आपण बाहेर काढू शकतो. मग तसंच इथं जर पाहिलं तर हा मायनस आत गेला असता. हा काय बनला असता मग? साईन इनवर्स साईन मायनस π/3. बरं, कॉमन सेन्स आहे. ही जी व्हॅल्यू होती ही व्हॅल्यू बाळांनो मायनस π/3 व्हॅल्यू ही मायनस π/2 ते किती π/2 मध्ये लाईक करते. म्हणजे हा याचा गेम संपला आणि युअर आन्सर इज मायनस π/3. आय होप तुम्हाला सर्वांना हाही क्वेश्चन चांगला समजला असेल. आय रिक्वेस्ट टू ऑल ऑफ यू, जेवढे क्वेश्चन मी तुम्हाला आतापर्यंत शिकवले बाळांनो, प्लीज हे क्वेश्चन नीट छान समजून घ्या. आणि हो, याची रिव्हिजन करणं खूप महत्त्वाची. कारण पुढच्या रॅली मला बघता आता 2 महिने, आणि 2 महिन्यात तुम्हाला प्रिपरेशन करायचं म्हणजे प्रॅक्टिस प्रॅक्टिस आणि प्रॅक्टिस. एवढंच सांगतो. थँक्यू सो मच. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल ते तुम्हाला सांगायची गरज नाही आहे. थँक्यू सो मच. बाय बाय. ऑल द बेस्ट. उदयाचा सूर्य तू, सूर्याचा पूर्व तू, गगनाचा